6 ऑक्टोबर 2025 आज आहे कोजागिरी पौर्णिमा। कोजागिरी पौर्णिमेला हा उपाय नक्की करा। तुमच्या घरातील निगेटिव्ह एनर्जी घालवण्यासाठी हा उपाय नक्की करा व हा उपाय प्रदोष काळात केला तर खूप फायदा देतो। तेव्हा माता लक्ष्मी घरात येण्याचा टायमिंग असतो तो। आज आहे कोजागिरी पौर्णिमा। आजचा हा उपाय करावा व आपल्या घरात सत्यनारायणची पूजा मांडायच्या अगोदर किंवा लक्ष्मी पूजा वगैरे करतो ना आपण, त्याच्या अगोदर हा उपाय करावा किंवा नंतरही करू शकता, पण आवर्जून करावा, कारण त्याच्यामुळे आपल्या घरातील पूर्ण निगेटिव्ह एनर्जी निघून जाते। कारण आपणच आपलं बोलताना पण निगेटिव्ह एनर्जी आलेली असते किंवा कशाही प्रकारे निगेटिव्ह घरात एनर्जी आलेली असेल ना तर ती जाण्यास मदत होते। ह्या आज पौर्णिमा आहे ना, त्याच्यामुळे त्याच्यासाठी विशेष महत्त्व आहे व माता लक्ष्मी प्रवेश करत नाही। निगेटिव्ह घरात एनर्जी असेल ना तर माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाहीत। हा उपाय करताना आपले मन पॉझिटिव्ह ठेवायचं, जेवढं होता होईल तेवढं आपल्या मनाला ना पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करायचा। माझं सर्व चांगलं आहे, माझ्यापाशी सर्व आहे किंवा मी खूप खुश आहे, मी खूप सुखी आहे, असा विचार करायचा, पॉझिटिव्ह विचार करायचा, जेणेकरून सर्व निगेटिव्ह एनर्जी निघून जाईल आपल्या घरातली व सर्व चांगलं होईल। व त्यामुळे ही पिवळी मोहरी आहे आणि 5 लवंगा घेतल्या आहेत आणि भीमसेनी कापूर घेतलेला आहे व हा काय करायचा, एक कापूर पेटवायचा आणि देवघरापासून सुरुवात करायची व सर्व रूम, आपल्या घरामध्ये जेवढ्या रूम असतील ना तेवढ्या रूम मध्ये आणि टॉयलेट मध्ये, बाथरूम मध्ये, जिन्यामध्ये, सर्व ठिकाणी आपल्या घरामध्ये जेवढ्या जागा आहेत ना तेवढ्या ठिकाणी पूर्ण फिरायचं हे घेऊन आणि सर्वकडे फिरून झालं ना की मग उंबऱ्यामध्ये, आपल्या दाराच्या उंबऱ्याच्या साईडला ही वाटी ठेवून द्यायची आणि ते थंड झालं ना की मग लगेच तुम्ही निर्मल्यात टाकू शकता आणि वाटी घरात आणू शकता किंवा मग दुसऱ्या दिवशी टाकू शकता। आणि हे घेऊन फिरताना ना एक हातात घंटी घ्यायची, घंटी वाजवत सगळी पूर्ण घरात फिरायचं, त्याने पूर्ण घरातील निगेटिव्हिटी निघून जाते व माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते। आजचा हा योग खूप महत्त्वाचा आहे व खूप लाभ देणारा आहे आज कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळे। त्याच्यामुळे हा उपाय आवर्जून करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।